PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. वेडी भाग 10वा. लेखिका प्राची सोडे. माझा कॉल घेत नाही म्हणजे काय? राधा धुमसत विचार करत होती. कथा पुढे सुरू. ऑफिसला येऊन सुधी फक्त विचार करत होता. कामात त्याचं लक्ष लागत नव्हते. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिलाही तो टेन्शनमध्ये दिसला. लंचला बोलू विचार करून ती काम करत होती. लंचला दोघे एकत्र बसले. सुदीप, ती मुलगी काल परत आली होती, राधाने सुरुवात केली. सुदीपने एक तिरकस कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि घास तोंडात घेतला. असा काय विचित्र बघतोयस माझ्याकडे? खरं तेच सांगते, राधा वैतागून बोलली. अगं बाई, हे तू मला का सांगतेस मग? मी म्हणालो होतो ना, पुन्हा दिसली की सरळ जाऊन तिला विचार कोण आहे ती म्हणून. सुदीप थोड्या चढ्या आवाजात बोलला. आता मात्र राधाचं टाळकं सटकलं. ए, तो माझ्यावर काय वैतागतो आहेस? आणि आपण कॅन्टीनमध्ये आहोत ही विसरू नकोस. तिला जाऊन काय विचार? कोण मुलगी अशी विचित्रपणे माझ्या फ्लॅटकडे बघत उभी असते? तिचा कोणी साथीदार असेल, कुठला ट्रॅप असेल तर? अशीच कशी जाऊ? काय वेड्यासारखा बोलतोस? राधाने त्याला सुनावलं. सुदीपचा पारा चढला. वेडा कोणाला बोलतेस? मूर्खासारखं तू बोलत सुटलीस. कोण ती मुलगी की फुलगी म्हणे तुला बघत उभी असते? किती खुळचडासारखं आहे. ती फुटपाथवर उभी आहे आणि जाणारे येणारे कोणी तिला बघत नाही की टोकत नाही? कोणाला वेगळं वाटत नाही की ती का इथे उभी आहे अशी? कारण अशी कोणी मुलगी नसेलच मुळी. तुझ्या मनाचा भ्रम आहे तो, समजलं? सुदीपने सपशेल तिला खोटं ठरवलं. त्याने टिफिन संपवला. राधा त्याच्या बोलण्याने अवाक झाली. तिला विश्वास बसत नव्हता. आपल्या मागे पुढे गोंडा घोळणारा हा माणूस सरळ मला खोटी वेडी ठरून मोकळा झाला. संतापाने ती लाल झाली. अरे, मला भ्रम झाला म्हणतोस? मग खोट्या भ्रमात तर तू आहेस. स्वतःच्या बायकोला वेडी करायला निघालाय, पण तुझ्याच मेंदूत बिघाड झालाय वाटतोय. काहीही बोलतोय. बायको तर वेडी होणारच नाही, पण एक दिवस तू मात्र नक्की होशील, मला खात्री आहे. मग कसली प्रॉपर्टी आणि कसली मजा. एवढं बोलून राधा स्वतःच्याच वाक्यावर खो खो हसायला लागली. बास कर आणि निघून जा इथून. परत काही बोललीस ना तर काय रे, मारशील मला? बोल, मार खायला मी काय तुझी लग्नाची बायको आहे? हे बघ सुदीप, तुझा राग, संताप, चिडचिड माझ्यावर काढू नकोस. तुला माझ्या मदतीची गरज आहे, तशीच मला तुझ्या मदतीची. असे भांडून काही होणार नाही, समजलं? संध्याला वेडी कर, नाहीतर तिचा काटा काढ. पण जे काही करायचे ते लवकर करायला हवे. तुला समजते ना मी काय म्हणते ते? राधाने त्याला गोंजारत विचारले. ह्या मूर्ख सुदीपला असं हातातून जाऊ देता नाही. मुंबईतलं काही नाही, निदान गावचं घर, जमीन, शेती तरी आपल्या खिशात घालू. त्यासाठी ह्याची थोडी मनमानी सहन करायला हवी. राधा विचार करत होती. हो, तू बरोबर बोलतेस. आपण भांडून काही होणार नाही. नीट विचार करायला हवा आणि तसा प्लॅन करायला हवा. पण तू दुसरं वाक्य काय बोललीस? वेडी कर नाही तर काटा काढ. म्हणजे मला तसं काही सुचवायचं नव्हते. मी फक्त थांब, काही स्पष्टीकरण देऊ नकोस. उलट मी हा विचारच केला नव्हता. तिला वेडी करण्याच्या नादात सगळं मनस्वास्थ्य गेलं असतं. थँक्स राधा, आणखी एक उपाय सुचवल्याबद्दल. सुदीप तिच्याकडे बघत हसत बोलला. आणि राधा हादरली. म्हणजे हा वेडसर खरंच संध्याचा जीव घेईल की काय? तिला काय बोलावे सुचत नव्हते. ऐक, आज रात्री मी तुझ्याकडे येतो. घरी सांगेन बाहेर कामासाठी चाललो आहे. मग नीट विचार करू. हे काम 2 ते 3 दिवसात व्हायला हवं. खूप वेळ गेलाय, पण आता उशीर नाही. चल जाऊया, लंच टाईम संपला, सुदीप म्हणाला. दोघे उठले व कॅन्टीनमधून बाहेर पडल्यावर त्यांच्या अगदी मागच्या टेबलावर बसलेल्या एका माणसाने खिशातील मोबाईल काढला व एक नंबर डायल केला. पलीकडून फोन उचलला गेला. हॅलो. दोघे काहीतरी भयंकर प्लॅन करणार आहेत. आज रात्री राधाच्या घरी सुदीप जाणार आहे. ते 2 ते 3 दिवसात काम तडीस नेणार असे म्हणाले. तो माणूस समोर फोनवर माहिती देत होता. बरं, त्यांच्या आत्ताच्या झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगचं काय? हो, घेतले. त्यांच्या टेबलाच्या खाली मायक्रो रेकॉर्डर लावला होता. तो घेतला काढून, तो माणूस म्हणाला. गुड, शाबाश. ते रेकॉर्डिंग नीट ठेव, मला नंतर लागेल. पलीकडून आवाज आला. हो, ठेवतो जपून. साहेब, काहीतरी लवकर करा, नाहीतर अनर्थ होईल, तो माणूस बोलला. माहिती आहे, बघतो मी.
पलीकडचा आवाज बोलला आणि फोन कट झाला. मग त्या व्यक्तीने एक फोन लावला आणि 10 मिनिटे तो समोर बोलत होता. बोलणं झाल्यावर त्याने फोन कट केला. सुदीप घरी येणार म्हणून राधा कामात गुंतली. जेवणाचा खास बेत केला तिने. त्या मुलीचा थोड्या वेळासाठी राधाला विसर पडला. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि राधा मटकन सोफ्यात बसली. आता कोण आलं असेल? राधा विचार करत दाराच्या रोखाने चालू लागली. थोडं घाबरत ती दाराजवळ उभी राहिली. कोण आहे? आतून आवाज दिला, पण त्या बदल्यात पुन्हा कर्कश बेल वाजली. नाईलाजाने तिने दाराची कडी काढली. दार किलकिल उघडले, पण राधाला जबरदस्त धक्का बसणे होते आणि झंझावात यावा तसं तिच्या तोंडासमोर धाडकन दार उघडलं गेलं. समोर पाहून राधा जोराने किंचाळणारच होती, पण तिला तेवढीही फुरसत न देता तिच्या समोर उभी असलेली मुलगी भस्कन आत शिरली. ही तीच मुलगी होती जी राधाच्या खिडकीसमोरच्या फुटपाथवर उभी असायची. ए ए ए थांब, कोण आहेस तू आणि अशी माझ्या घरात का घुसली आहेस? राधा घाबरून ओरडत बोलली. त्या मुलीने शांतपणे नजर रोखून राधाकडे एकटक बघितले. तिचे डोळे हिरवी छटा असलेले पिवळसर होते, जणू समोर एखादा नाग फणा काढून त्याची संमोहित करणारी नजर रोखून आहे. राधा पुरती गर्भगळीत झाली. ए निघ माझ्या घरातून, चल, चालती हो. राधा उसना आणून ओरडत होती. जराही ओरडू नकोस, मला ऐकायला येतं. मी कोण आहे याच्या विचारात पडू नकोस, पण तू कोण आहेस हे मला चांगलं ठाऊक आहे. तू काय वाईट कृत्य करणार आहेस हेही माहिती आहे, पण तसं तू काहीही करू शकणार नाही आहेस. ती मुलगी अतिशय थंड आवाजात बोलत होती. तिच्या प्रत्येक शब्दागणिक राधाच्या अंगावर शहारा उठत होता. पण असं घाबरून चालणार नव्हते. हिला हुसकावून लावणे गरजेचे होते. सुदीपही येणार होता. ए भवाने, तू कोणी पण असे ना, आणि माझ्याबद्दल तुला काय माहिती आहे याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नाही. मी काय करणार आहे मला व्यवस्थित माहिती आहे, आणि तू कोण मला अडवणारी? आता मुकाट्याने इथून निघ, नाहीतर नाही, मी इथून जाणार नाही. तुला पोलिसांत देईन, मगच जाईन. असं बोलून त्या मुलीने तिचा मोबाईल हातात घेतला. ते पाहिलं आणि राधा रागाने वेडीपिशी झाली. तिचा सारासार विचार खुंटला. असं तू मला पोलिसात देणार? पण त्यासाठी तू जिवंत असायला हवीस ना, इथून सही सलामत बाहेर पडायला हवीस ना. नाही, मी तसं होऊ देणार नाही. आता आधी तुलाच कायमचा धडा शिकवते. असं म्हणून राधा धावत किचनमध्ये गेली. रागाने तिला हवी असणारी वस्तू शोधू लागली. 2 मिनिटांतच तिला हवी असलेली वस्तू दिसली आणि तिचे डोळे चमकले. नुकतंच चिकन कापून ठेवलेला मोठा चाकू तिला दिसला. ती संध्या तर नंतर जाईल, पण त्याआधी तू जाशील. चुरा हातात घेऊन राधा पटकन बाहेर आले आणि तिला धक्का बसला. बाहेर ती मुलगी नव्हतीच. राधा धावत बाहेर पॅसेजमध्ये आली. तिथेही ती नव्हती. कुठे गेली ही विचार करत ती आत आली. दार लावून घेतली आणि धावत खिडकीपाशी गेली. पडदा सारून फुटपाथवर नजर टाकली, पण ती तिथेही नव्हती. कमाल आहे, गेली कुठे ती? राधा बावचळून परत हॉलमध्ये आली. जाऊ दे, कुठे पण जाऊ दे, शेवटी घाबरून पळाली. राधा हसली आणि सुदीपसाठी स्वयंपाक करायला किचनमध्ये आली. तिचे हात पटापट काम करू लागले. फोन वाजला तसं संध्याने उचलला. हॅलो हॅलो संध्या, मला यायला आज उशीर होईल. बाहेरूनच जेवून येणार, तेव्हा तुम्ही सगळे जेवून घ्या. पलीकडून सुदीप बोलला. आहो, मग 2-2 वेळा का फोन करून सांगताय? माहिती आहे मला. संध्या बोलली. काय? मी परत का सांगतोय? अगं आत्ताच तर सांगतोय, एकदम ताजी बातमी आहे. सुदीप गोंधळला. काय ताजी आणि शिळी घेऊन बसलात? मला माहिती आहे तुम्ही बाहेर जाताय, जेवूनच येणार आहात. हे सगळं तुम्हीच मगाशी फोन करून सांगितलेत ना मला, माहिती आहे. अगं कसं शक्य आहे? काय मूर्खासारखी बोलतेस? मी तुला आत्ता फोन करतोय, मी कुठलाही फोन केला नाही. सुदीप वैतागून बोलला. बरं बरं, असू दे असू दे, चिडचिड करू नका. ठीक आहे, कळला तुमचा निरोप, जा, ठेवते आता फोन. संध्या बोलली आणि पटकन तिने फोन ठेवून दिला. आता डोकं फिरण्याची पाळी सुदीपची होती. काय बोलली संध्या? मी कॉल केला होता? कसं शक्य आहे? हिला वेड्या करण्याआधीच की काय वेडी झाली ही? बघायला हवंय काय आहे हे प्रकरण. विचार करत सुदीपने फोन बंद केला. त्याने कार राधाच्या घराकडे वळवली. संध्याने फोन ठेवून दिला, पण रिसिव्हर खाली ठेवताना तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून 2 अश्रू उघळलेच. पाठी आई होती. तिचा हात खांद्यावर आला तशी ती शहारली. बाळा, पाठ करून रडलीस तरी मला समजते, आई आहे तुझी.
संध्याने डोळे पुसले. आईकडे पाहिले. आई, मला माफ कर. माझ्यामुळे तुला हा दिवस पाहायला मिळतोय. सुदीप माझा नवरा नसता तर हे झालंच नसतं. संध्याला दुःख अनावर झाले. शांत हो आणि स्वतःला का दोष देतेस? तो नीच हलकट निघाला. पैशाच्या लोभाने तो हैवान झाला. तुझ्या इतकं मलाही जाणून घ्यायचे आहे, तो असा का वागला आपल्यासोबत? का वागतोय? आई, मला माहिती आहे ते कारण. तो असं का करतोय? संध्याने बाबांचं विल वाचलं होतं. तिच्या डोळ्यासमोरून तो क्लॉज सरकला. जर कोणा एकाचं मानसिक संतुलन बिघडलं, आकस्मिक मृत्यू आला तर सारी संपत्ती दुसऱ्याला मिळेल आणि हेच कारण होतं सुदीपच्या असं वागण्याचं. त्याला त्याचा 8 वर्षांचा संसार नको होता. ना गोजीरवाणा मुलगा, ना बायको हवी होती. माझ्या बाबांना नक्कीच त्याचं काळकृत्य समजलं असणार, ज्याचा त्यांना धक्का बसला. आता थोडाच अवधी आहे. सगळ्या पुराव्यासकट तो लवकरच जेलमध्ये सडायला जाईल. संध्या विचार करत होती. आई, तू काळजी करू नकोस. मी आहे. सुदीपचा खेळ लवकरच संपेल, ती दृढ स्वरात बोलली. राधाच्या घरातून ती मुलगी निघून एके ठिकाणी येऊन थांबली. तिने मोबाईल काढला व कॉल लावला. हॅलो, काम झाले, ती बोलली. गुड, शाब्बास. रेकॉर्डर व्यवस्थित लपवलास ना? पलीकडच्या व्यक्तीने विचारले. हो. हॉलमध्ये एक टेबल आहे, त्यावरच्या फुलदाणीत व्यवस्थित ठेवला आहे. गुड. तू आता परत तिथे जाण्याची गरज नाही आहे. मी नंतर बोलेन, पलीकडच्या व्यक्तीने सांगितले आणि कॉल कट केला. आता जास्तीत जास्त आजची रात्र मग तुम्हा दोघांना कोणी नाही वाचू शकत. त्या व्यक्तीने मोबाईलवर एक कॉल लावला व काही वेळ बोलून कॉल कट केला. त्याला अजून एक महत्त्वाचे काम करायचे बाकी होते. क्रमश कथेचे हक्क सर्वस्वी लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. लोभ असावा, हाईप करा, कथेला लाईक करा. मनपूर्वक धन्यवाद.